नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समर्थ स्वागत करतो आपल्या लाडक्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे बॅकलॉग रिमूव्हर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की ॲप्लिकेशन म्हणजे काय आणि बरोबर आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की टाइप्स ऑफ ॲप्लिकेशन. तर ॲप्लिकेशन म्हणजे काय? एनिथिंग विच वी कॅन बी मेड बाय सेट ऑफ प्रोग्राम टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क कॉल्ड ॲज ॲप्लिकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मोबाईल वापरता सर्वजण, ओके, मला तर माहितीच आहे, तुम्हाला पण माहिती. तर तुम्ही तुमच्या डेली नीड्समध्ये वापरतात Instagram, WhatsApp, Facebook, त्यानंतर Amazon, Flipkart या सर्व तुम्ही ॲप्स वापरतात. तर हे सगळे असतात विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन. आणि हे सर्व ॲप्लिकेशन बनतात सेट ऑफ प्रोग्राम्सने, ओके. आणि ते सेट ऑफ प्रोग्राम वापरून आपण जो एखादा टास्क परफॉर्म करतो त्यामुळे त्या सर्व गोष्टीला म्हटलं जातं ॲप्लिकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लिकेशनचे असतात 3 प्रकार, ओके. त्याआधी आपण समजून घेऊया डेफिनेशन ऑफ ॲप्लिकेशन. सो एनिथिंग विच वी कॅन बी मेड बाय युजिंग द सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, ओके. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन ऑर द सेट ऑफ प्रोग्राम टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. म्हणजे आपण कोणतीही गोष्ट बनवू शकतो कोणाच्या मदतीने, तर ती सेट ऑफ प्रोग्राम, आणि त्याच्याने काय होईल, एखादा टास्क जो आहे तो काय होईल, परफॉर्म होईल. तर अशा गोष्टीला म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन, ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लिकेशनचे पडतात 3 प्रकार, ओके. 3 टाइप्स ऑफ ॲप्लिकेशन. सो फर्स्ट इज स्टँड अलोन ॲप्लिकेशन. सो व्हॉट इज मीन बाय स्टँड अलोन ॲप्लिकेशन? तर विद्यार्थी मित्रांनो, जर एखादं ॲप्लिकेशन एकच युजर वापरत असेल, म्हणजे द ॲप्लिकेशन विच कॅन बी यूज्ड बाय ओन्ली अ सिंगल युजर, देन द ॲप्लिकेशन इज कॉल्ड ॲज स्टँड अलोन ॲप्लिकेशन, ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्टँड अलोन ॲप्लिकेशन वापरण्याकरिता इंटरनेटची गरज नसते. आणि त्याबरोबर अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपल्याला डाटाबेस पण रिक्वायर्ड नसतो विद्यार्थी मित्रांनो स्टँड अलोन ॲप्लिकेशन वापरण्यासाठी. तर त्याचं आपण एक्झाम्पल बघितलं तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस, त्यानंतर कॅल्क्युलेटर, त्यानंतर कॅमेरा, नोटपॅड, असे भरपूर प्रकारचे ॲप्लिकेशन असतात विद्यार्थी मित्रांनो, की ते स्टँड अलोन ॲप्लिकेशन असतात, ओके. त्यानंतर पुढचं बघायला गेलं आपण तर तिथे येतं वेब ॲप्लिकेशन. काय येतं विद्यार्थी मित्रांनो? वेब ॲप्लिकेशन. सो वेब ॲप्लिकेशन मीन्स एकदम सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, एनी ॲप्लिकेशन विच वी यूज थ्रू ब्राउझर कॉल्ड ॲज वेब ॲप्लिकेशन. म्हणजे जर आपण एखादी गोष्ट ब्राउझरवर सर्च केली, समजा आता आपण सर्च केलं की www.instagram.com, तर आपण ही गोष्ट ब्राउझरवर सर्च केली, तर त्याला म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो वेब ॲप्लिकेशन, ओके. तर वेब ॲप्लिकेशनला काय असतं विद्यार्थी मित्रांनो? इंटरनेटची गरज असते. तर वेब ॲप्लिकेशन इज रिक्वायर्ड इंटरनेट, ओके. अँड ह्यामध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो? मल्टिपल युजर कॅन ॲक्सेस द वेब ॲप्लिकेशन, ओके. आपण बघितलं की स्टँड अलोन ॲप्लिकेशनमध्ये काय होतं, तर ओन्ली अ सिंगल युजर कॅन use at a single time. Means when this application is used on an mobile, so only a single user can use. But in web application, multiple users can access this application at single time, okay. Then the third type is client server application, okay. तर विद्यार्थी मित्रांनो, क्लायंट सर्व्हर ॲप्लिकेशन म्हणजे काय? अ सॉफ्टवेअर सिस्टीम वेअर क्लायंट रिक्वेस्ट टू अ सर्व्हिस फॉर फ्रॉम सर्व्हर, देन दिस ॲप्लिकेशन कॉल्ड ॲज क्लायंट सर्व्हर ॲप्लिकेशन. जर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, जेव्हा आपण ब्राउझरवर सर्च करतो की www.instagram.com, तर आपल्याकडे काय येतं, पहिलं म्हणजे एक पेज येतं, त्या पेजवर दिसतं एक तर लॉग इन येतं आणि एक तर साइन अप असतं, ओके. जर आपलं पहिले म्हणजे आपलं जर अकाउंट असेल तर आपण डायरेक्ट लॉग इन करतो, किंवा जर आपलं अकाउंट नसेल तर आपण साइन अप करतो. तर क्लायंट सर्व्हर ॲप्लिकेशन म्हणजे काय? जर आपलं अकाउंट असलं विद्यार्थी मित्रांनो, तर आपण लॉग इन करतो. लॉग इन करतो म्हणजे काय, आपण काय करतो, तर आपलं युजर नेम आणि पासवर्ड जे असतं ते आपण तिथं पुट करतो, ओके. तर त्या ॲप्लिकेशनला आपण म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो क्लायंट सर्व्हर ॲप्लिकेशन. म्हणजे काय करतो आपण, आपलं युजर नेम जे असतं ते आणि आपला जो पासवर्ड असतो, या दोघी गोष्टी आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो, ते सर्व्हरपर्यंत पोहोचवतो. आणि त्यानंतर सर्व्हर आपल्याला रिस्पॉन्स देतो की ओके, तुमचा डाटा हा बरोबर आहे, आणि आपल्याला आपलं जे अकाउंट असतं ते ओपन होतं विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे क्लायंट सर्व्हर ॲप्लिकेशन हे काम करतं. आणि त्याचे एक्झाम्पल बघायला गेलं तर फ्लिपकार्ट झालं, त्यानंतर गिग्स फॉर गिग हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. आपण कोणतीही गोष्ट आता आपल्याला कोडिंगची गोष्ट वगैरे आपल्याला सर्च करायची असेल, तर आपण गिग्स फॉर गिगचा वापर करतो. किंवा अजून आपण Instagram, WhatsApp ह्या सर्व गोष्टी आपण ब्राउझरवर सर्च करू शकतो. तर त्याला म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो क्लायंट सर्व्हर ॲप्लिकेशन.
तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा व्हिडिओ इथं मी थांबवतो आणि उद्या आपण भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.